नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा ही पूर्वीपासून आम्ही मागणी केली होती आणि आमचा आग्रहही होता की त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे आणि ती जागा आम्हाला सुटावी। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब असतील की अजितदादा असतील यांच्याबरोबर चर्चा झाल्या आणि त्या चर्चेमध्ये आमचा जो आग्रह होता तो त्या ठिकाणी मांडण्यात सुद्धा आला। कदाचित त्यामुळेच आज भुजबळ साहेबांनी स्वतःहून नाशिकची जागा मी लढवणार नाही असं जाहीर केलं। त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। याचा अर्थ असा आहे की ती जागा शिवसेनेची आहे, ती शिवसेना लढवणार आहे आणि त्यांनी पूर्वीसुद्धा सांगितलं होतं की ही जागा महायुतीच्या ज्याही उमेदवाराच्या नावाने घोषित होईल त्यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार हा त्यांनीच व्यक्त केला होता। म्हणून मला असं वाटतं की आता नाशिकची आमची जागा ही आजच विजयी झाल्याचे घोषित जर सुद्धा करायला हरकत नाही। या पद्धतीने त्या जागेच्या बद्दल चर्चा झालेली आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्यांनी जे सांगितलंय ते त्यांचं बरोबर आहे। त्यांनी माघार घेतली, पक्षाने नाही। पक्षाची भूमिका सुद्धा त्यांना माहीत आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनाही पक्षाची भूमिका माहिती आहे, म्हणून त्याच्यावर आता चर्चा करणं योग्य नाही। श्रीसाबजी, आता नाशिकचा तिढा जो आहे तो सुटलेला आपल्या पाहिजे मात्र संभाजीनगरचा तिढा जो आहे आणखी सुटलेला नाही, त्याकरता काही उमेदवारी जाहीर करणार? संभाजीनगरची जागा ही सुद्धा शिवसेनेची आहे। त्या संदर्भात जे काही उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या नावाची घोषणा आजच संध्याकाळपर्यंत केली जाईल। माननीय मुख्यमंत्र्यांसोबत या बाबतीमध्ये सर्व उमेदवारांची चर्चा झालेली आहे आणि आज त्याचा तिढा सुद्धा सुटून त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे। त्यांच्यावर शिक्कामोर्तब होईल? कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल हा मुख्यमंत्री साहेबांचा अधिकार आहे, म्हणून त्या अधिकारावर मी बोलणार नाही, परंतु आज संध्याकाळपर्यंत त्या नावाची घोषणा होईल। साहेब, पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीला महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे, मात्र असं असताना महाविकास आघाडीने त्याची सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे। महायुतीचं नेमकं घोडं अडलंय कुठे? अनेक शिवसेनेच्या जागा या अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत। ठाण्याची नाही झाली आहे, उत्तर पश्चिमची नाही झाली आहे, दक्षिण मुंबई राहिलेला आहे, नेमकं काय? तुम्ही लक्षात घ्या की पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ हा काही भाग होता, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा हा विदर्भ आणि काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग होता। चौथ्या टप्प्यामध्ये ज्या जागा काही राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक संभाजीनगरची जागा आहे आणि पाचवा टप्पा जो आहे, जो महत्त्वाचा टप्पा जो मानला जातो, ज्यावर चर्चा होते वारंवार, त्यात हा मुंबईसारखा सर्व परिसर, नाशिक सहित खानदेशचा काही भाग, या सगळ्या 20 मेच्या मतदानाचा म्हणजे हा पाचवा टप्पा आहे। म्हणून या जागा इतक्या लवकर जाहीर करून सुद्धा त्याचा अर्थ असा नाही की उशिरा जाहीर करण्यामध्ये काही आमचा काही किंतु परंतु आहे, परंतु त्याला असलेलं टायमिंग आहे, म्हणून त्या वेळेनुसारच त्या जागा डिक्लेअर केल्या जातील। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तिढा असण्याचं काही कारण नाही। यामुळे उमेदवारांना कुठेतरी वेळ कमी मिळतोय, त्याचबरोबर विरोधक असंही म्हणत आहेत की आमच्या विरोधात उमेदवार यांच्याकडे नाहीये, असा देखील एक समज काढला जातोय। अहो, विरोधकांनी त्यांच्या जागा डिक्लेअर करून काय दिवे लावले आहेत? प्रत्येक ठिकाणी जाऊन जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडे सगळे आयात केलेले उमेदवारांना उमेदवारी दिल्यात। यात कोणतं आलं पुढारपण? यात कोणतं आलं म्हणजे ज्याला ताकद म्हणतात ती थोडी ताकद आहे? बाहेरून आला, पक्षात घेतला, उमेदवार केला, त्यांना निवडून येण्याची किंवा उमेदवार मिळण्याची अडचण त्यांची आहे। आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघामध्ये 4-4, 5-5 उमेदवार आहेत, त्यावर निवड करणं किंवा त्यांना सर्वांना बसवून मिटिंगा घेऊन योग्य तो उमेदवार देणं हे जे काही प्रोसेसचा भाग आहे, म्हणून लागणारा हा वेळ आहे। आणि ते पाचव्या टप्प्यातले, म्हणून त्याला आणखीनही 8 दिवसांनंतर केलं तरी त्यात काही गैर नाही। असं विचारतो की
भाजपचा काही दबाव आहे का? कारण आधीच यवतमाळ, वाशिम असेल, रामटेक असेल या जागा म्हणजे उमेदवार बदलले तिकडचे, आणि त्यानंतर शिवसेनेची जी कोकणातली जागा आहे ती देखील भाजपच्या पडत गेली, ती हडपली जागा शिवसेनेची असं विरोधक म्हणतात. कोकणाची जागा नारायण राणेचा साहेबांचा एक सन्मान ठेवून एक मोठे नेते त्या भागातले असल्यामुळं ती जागा नारायण राणे साहेबांचा जो आग्रह होता त्यासाठी सर्वांनी विचार करून एकमताने ते त्यांना देण्यात आलेली आहे. आज जर तुम्ही पाहाल तर त्या फॉर्म भरायला उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, बाकी सर्व महायुतीचे नेते हे उपस्थित होते आणि एक दिलाने त्या जागा निवडून येण्याचा त्यांनी जो संकल्प केला तो मला वाटतं आता पूर्ण होईल. याला जोडून मात्र ज्या पद्धतीने एक जागा आपण सन्मानपूर्वक उमेदवारांना सोडत आहात त्यामुळे कुठेतरी पक्षात आमदार किंवा मंत्र्यांमध्ये कुजबूज आहे, नाराजीचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण कार्यकर्ता हा शेवटी आमदारांना रिप्रेझेंट करत असतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये 1-2 जागा ज्या गेल्या त्याच्याबद्दल जरूर कार्यकर्त्याला वाटतं की जागा आपल्याकडे असली पाहिजे, परंतु प्लस मायनसचा जर विचार केला तर जिंकणारी जागा ही 100% एखाद्या पक्षाची असतेच, परंतु ॲडजस्टमेंट ज्याला म्हणतात ती राजकारणात करावी लागते. ती राजकारणामध्ये ती ॲडजस्टमेंट म्हणून एखादी जागा जर गेली तर त्यात काही गैरसुद्धा नाही. सर, तुम्ही मित्र पक्षाच्या म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही मित्र पक्षाच्या जागांवर तुम्ही दावा करत नाही, शिवसेना दावा करत नाही, मात्र अजित पवार गट असेल किंवा भाजप हे शिवसेनेच्या जागांवरती दावा करताना आपल्याला वारंवार बघायला मिळत आहे. कारण भाजप असेल की राष्ट्रवादी असेल त्यांना माहिती आहे शिंदे साहेबाची समंजसची भूमिका असते. त्यांच्याकडे काय हट्ट किंवा आग्रह केला तर आपल्याला मिळू शकतं असा एक त्यांचा समज असतो, म्हणून ते प्रेमाने दावे करतात. आणि शिंदेसाहेबसुद्धा का ज्या गोष्टी शक्य आहेत ते द्यायचा प्रयत्न करतात, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जागा ही त्यांना सोडावी किंवा त्या जागेवर त्यांनी लढावं असं होत नसतं. म्हणून ज्या जागेवर शिंदेसाहेब आग्रह करतात ती जागासुद्धा आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. सर, आज छगन भुजबळ असं म्हणाले की दिल्लीतले जे नेते आहेत त्यांनी माझ्या नावावरती संमती दर्शवलेली आहे, त्यांनी मला निवडणूक लढवण्यासाठी पुढे केलेलं आहे, माझ्या नावावरती त्यांनी पसंती दर्शवलेली आहे. मग तुम्ही दिल्लीतल्या नेत्यांना डावून तुमचा उमेदवार त्या ठिकाणी देणार आहात तर नाशिकमध्ये? तसं नाही आहे. आता त्यांच्याशी काय झालं बोलणं किंवा तिथं काय चर्चा झाली याबद्दल कल्पना नाही, परंतु आता तो वाद संपलेला आहे. ती जागा शिवसेना लढवणार आहे. सर, तुमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी एक पोस्ट दिलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की काँग्रेस आणि उबाटा हे दलित चेहऱ्यांना मान देत नाही, त्यामुळे वर्षा गायकवाड या दलित आहेत आणि त्यामुळेच त्यांना जे ते उमेदवारी दिलेली नाही. महायुतीत आम्ही 3 दलित चेहरे दिलेले आहेत, पण काँग्रेस आणि उबाटा हे दलित समाजाला स्थान देत नाही. त्यांच्या विरोधात आहेत उबाटा आणि काँग्रेस. ते पहिल्यापासून आहेत. काँग्रेस तर पूर्वीपासूनच दलित विरोधी होती, परंतु दलितांच्या मतावर त्यांनी राजकारण केलं. बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम हे काँग्रेसने केलं हे अख्खा देश जाणतोय. उबाटा गटामध्ये किती स्थान होतं हे आमच्यापेक्षा जास्ती तर कुणाला सांगता येणार नाही, म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करणंच गैर आहे. म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जे काही आम्ही जे पुढं चाललो आहे त्याचा अर्थच असा आहे की जे त्यांनी केलं नाही ते करायचं काम आजही महायुती करते आणि सर्वांना सन्मानाचं स्थान देण्याचा प्रयत्नसुद्धा करते. काल उदय सामंत आणि किरण सामंतांनी पत्रकार परिषद झाली, पाठिंबा देण्यात आला नारायण राणे. आज छगन भुजबळ यांनी पण माघार घेतली. असं काय होतं पडद्यामागं की हे माघार घेण्याचं कसं होतंय? महाशक्ती आहे का की त्या माघार घेत आहेत? अदृश्य शक्ती पण आहे, महाशक्ती पण आहे. महाशक्तीचं सर्व ऐकतात हे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे. आज घोषणा होती नाशिक संदर्भात. नाशिक संदर्भातचं सांगता येणार नाही, पण संभाजीनगरची घोषणा काही तासातच होईल. सर, ज्या पद्धतीने भुजबळ म्हणाले की अमित शहानी आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचं नाव सुचवलं होतं, असं असताना सुद्धा आजही शिंदेची शिवसेना त्याच्यावर दावा करते किंवा ती मोदींनी सांगितलेल्या गोष्टीचं डावलण्यात येतं असं काही चित्र आहे? नाही, आता तो विषय संपलेला आहे. आनंदाचं आमचं वातावरण आहे, कोणताही मतभेद आमच्यात नाहीत, म्हणून आता त्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही. सर, ठाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. अराजकीय नाव पुढे येते, काही राजकीय नाव माती पडते, अराजकीय नाव काही पुढे येते. नवीन नाव आलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय, म्हणून काय निर्णय घ्यायचा ते एकनाथ शिंदे साहेब घेतील. पुढे येतील असं वाटतंय का? काही धक्कादायक लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटना घडत असतात, म्हणून त्याच्यावर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आणि त्याचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतात. भाजपचे संजीव नाईक
त्याबद्दल मला कल्पना नाही. कधीपासून क्रीडा कधीपासून होते? ठाणे आहे 5व्या टप्प्यातली निवडणूक आहे, त्याला थोडा वेळ लागेल. फडणवीस असं म्हणाले की बारामतीच्या मंचावर जे सर्व नेते उपस्थित आहेत जवळपास 12 ते 15 लाख मतदान होते, तर बारामतीचा विजय हा निश्चित आहे. काय सांगणार? फडणवीस असं म्हणाले की बारामतीचा विजय निश्चित आहे. जे स्टेजवर नेते आहेत त्यांचं मतदान एकूण 12 ते 15 लाख. पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहिलं तर त्या ठिकाणचा असलेला प्रत्येक नेता हा स्वतःचा एक वलय निर्माण करणारा नेता असतो. मग कोणत्या ना कोणत्या माध्यमातून असेल, तो कारखान्याच्या माध्यमातून असेल, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा इतर अनेक क्षेत्राच्या माध्यमातून असेल. म्हणून हे एवढे जर दिग्गज एका व्यासपीठावर आले तर त्यांच्या मागं असलेला जनाधार हा खऱ्या अर्थानं तो त्यांच्या बरोबर आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणून आता बारामतीचा विजय या सर्व जो त्यांच्या मागं जनाधार आहेत, जे जे व्यासपीठावर होते, त्यांच्यामुळं निश्चित होईल अशी जे आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवला आहे, तोच खरा सुकर मार्ग हा बारामती सीटसाठी आहे. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे हे उभाटा गटाचे जे नेते आहेत, उमेदवार आहेत, ते भावनिक आवाहन करतात की माझी शेवटची निवडणूक असेल. राजकारणामध्ये शेवट माणसाचा कधी होतो हे काही सांगता येत नाही. म्हणून त्यांनी काही भावनिक आवाहन केलं किंवा काही केलं तरी जनतेला माहिती आहे की कुणाला निवडून द्यायचं. म्हणून अशा भावनिक आव्हानावर जर निवडणूक जर होत राहिली तर अनेक लोकांचा डिपॉझिट जप्त झाले असते. रत्नागिरी सिंधुदुर्ग संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई कामाला आली असताना देवेंद्र फडणवीसाची शिष्टाई सगळ्याच ठिकाणी कामं येते. म्हणून कदाचित त्यांनी वापरलेला फॉर्म्युला तिथं फिट झाला असावा. जिस तरह से आज एकाएक मुखबर ने प्रेस कॉन्फ्रेंस ली, नासिक से वो चुनाव नहीं लड़ेंगे जाहिर किया, जबकि खुद मोदी जी और शाह जी ने उनका नाम सुनाया था. किस तरह से आप लोगों का दावा पहले से था और आप लोगों की जीत हुई? देखिए, मोदी साहब ने या तो अमित शाह साहब ने उनका नाम अगर सोचा होगा या डिसाइड किया होगा तो उन्होंने सूचना ही की थी. उन्होंने कोई आदेश दिया नहीं था. वो सूचना की होगी या नहीं की होगी उसके बारे में हमें पता नहीं है. लेकिन आज भुजबल साहब ने खुद ही होके मैं ये चुनाव नहीं लड़ूंगा, ये जो घोषणा की है हम उनका स्वागत करते हैं. बहुत दिनों से हमारी डिमांड थी कि ये नासिक की सीट जहाँ हमारे सांसद है वो चुनाव लड़े, वहाँ के शिवसेना का कैंडिडेट कोई भी रहे वो चुनाव लड़े. और आज उसके भुजबल साहब ने जो प्रेस लिए उसकी वजह से वो मार्ग हमारा अभी सुकर हो चुका है. जिस तरह से प्रकाश आंबेडकर की भूमिका है, कहाँ उनको महाविकास में काफी दर्जन भर से ज्यादा बैठक में शामिल हुए थे, 5 सीटों तक बात आई थी, लेकिन कुछ मामला सुलझा नहीं. अब 30 सीट के करीब वो उम्मीदवार उन्होंने टुकड़ा कर दिया है. क्या महाराष्ट्र लोकसभा चुनाव में एक बड़ा वोट फैक्टर कट करेगा वंचित आघाड़ी? देखिए, वंचित आघाड़ी जो है प्रकाश आंबेडकर साहब के नेतृत्व में जो चल रही है उनके पीछे भी एक जनाधार है. वो किसी कास्ट का पक्ष बोल के उसके तरफ देखा नहीं जाएगा. आज उन्होंने जो उम्मीदवारों की घोषणा की है उनमें बहुत सारी जातियों का उन्होंने दिखाया कि कौन सी जाति मेरे पक्ष में है या तो कौन कौन सीट लड़ा रहा है. तो इसका ज़रूर इफेक्ट सभी पक्षों पे होगा. जिनकी ताकत थी, जिनकी ताकत है, उनको महाविकास आघाड़ी ने कोई भी भाव नहीं दिया या तो उनको काउंट नहीं किया गया, उसका नतीजा उनको भुगतना पड़ेगा. नवनीत राणा को नाचने वाली कहा है संजय राउत ने कि नटी है, वो क्या जीतेगी चुनाव में? संजय राउत सरी के आदमी ने ऐसी बकवास वाली बातें करना ये उचित नहीं है. ये समस्त महिलाओं का अपमान है. कोई और पक्ष का अगर कार्यकर्ता अगर कोई बात करता था तो अभी तक महिला आयोग के तरफ जाते थे, उनके ऊपर गुनाह दाखिल होता था. और उनको जो लगता है कि ये मेरी संसदीय भाषा है, तो इसके बाद जब हम भी बोलेंगे तो संसदीय भाषा में उनको जवाब करारा देने की कोशिश ज़रूर हमारी होगी. एक महिला के बारे में इस तरीके के बकवास बातें, वो भी इलेक्शन में वो महिला आज उम्मीदवार है. किसी के बारे में प्रचार करते वक्त जो सावधानी बरतनी चाहिए वो उन्होंने नहीं की है. इसलिए पूरे महिला वर्ग से उनके ऊपर नाराजगी का सूर आ रहा है और इसका उनको सभी इलेक्शन में भुगतान करना पड़ेगा. चुनाव आयोग से सरकार से अपील करेंगे कि संजय राउत जो भी बयान पर उम्मीदवारों ने चुनाव आयोग की तरफ से तकरार भी की है और वो उसके बारे में निर्णय भी लेंगे. लेकिन इस तरीके से संस्कृति छोड़ के
जो लोग कहते हैं कि हम महिला का संरक्षण करेंगे, उस इसी तरीके से उनकी बदनामी जो करते हैं उनके बारे में ये महाराष्ट्र की जनता उनको माफ नहीं करेगी। पहिल्या टप्प्याचं मतदान संपलंय, मतदानाचा टक्का पण बसला. काही ठिकाणी तक्रारी होत्या की मतदार यादीमध्ये नाव नसणं किंवा अध्यक्ष असणं वगैरे वगैरे अशा प्रकारचं काय सांगणार? पहिल्या टप्प्याचं मतदान आता संपायला काही वेळाचा कालावधी आहे, परंतु नागपूर आणि विदर्भासारख्या त्या भागामध्ये असलेल्या उष्णता ही जास्त प्रमाणात त्याला कारणीभूत आहे. जवळपास 48 ते 50 अंशापर्यंत तिकडचं तापमान आहे. त्या तापमानामध्ये लोक कदाचित बाहेर निघले नसतील, परंतु तरीही 6 वाजेपर्यंत जे काही मतदान होईल मला वाटतं 50% वर ते मतदान झालेलं आपल्याला दिसेल. सर हिंदी में ये जो वोटिंग हो रही है उसको लेकर क्या कहना है? 5 सीटें आपकी माहिर की पहले फेज में कितनी उम्मीद है? आज के चरण में जो मतदान होने जा रहा है उसका अगर परसेंटेज देखेंगे तो वो करीबन 40-45 के करीबन अभी तक हो चुका है. मुझे लगता है ये 50% के ऊपर थोड़ा क्रॉस होगा, लेकिन उसकी वजह एक है कि आज वो विदर्भ में वहाँ इतनी हीट है, 48 तक के आज वहाँ की हीट जा चुकी है. उसकी वजह से शायद मतदान थोड़ा बाहर आने में कतराता है, इसलिए वो परसेंटेज कम हो चुका है. लेकिन वहाँ का अगर माहौल देखेंगे तो मुझे लगता है कि बीजेपी के और शिवसेना की सीट वहाँ आराम से चुन के आएगी. सर संजय राऊतांनी नंदीकरणाचे शब्द वापरलेले आहेत, त्याबद्दल कसं बघतो आणि याच्यावर सारखे काही कोणा तक्रार करणार? संजय राऊतच्या तोंडामध्ये घाण भरलेली, घाणेशिवाय त्याला काही सुचत नाही. आणि हा माणूस त्याच वेळेला बोलतो ज्या टायमाला त्याला त्यांचा पक्षाचा पराभव समोर दिसतो. फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात तो हा प्रकार आहे. एखाद्या महिलेला नाची म्हणणं किंवा ती डोळा मारेल पण तिच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीचे कॉमेंट्स करणं, मला वाटतं जर यांच्या कोणत्या एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी जर बोललं असतं तर आतापर्यंत थैथाट केला असता, त्यांच्याबद्दलचं वाटेल ते बडबडले असते. परंतु यांच्याबद्दल बोलून सुद्धा आम्ही आमची जीभ खराब करू इच्छित नाही. संसदीय भाषा काय असते जर याला शिकायची असेल तर त्याचं उत्तर आम्ही चांगल्या पद्धतीने देऊच. नवनीत राणाने इलेक्शन कमिशनरकडे काही त्यांच्याबद्दलची तक्रारी केलेल्या आहेत, ते एकदा त्यांचा येऊ द्या. मग संसदीय भाषा कशी असते, असंसदीय भाषा कशी असते याचे पाठसुद्धा आम्ही त्याला द्यायला मागं पुढे पाहणार नाही. परंतु एकीकडे महिलाचा सन्मान करणारा पक्ष आम्ही आहोत, महिलाला सन्मान देणारे आहोत असं म्हणणारे आज महिलाचा अपमान करताना दिसत आहेत. 40 वर्षाची घरात नांदते, तिला पवार कुटुंब स्वतःची सून म्हणून घ्यायला तयार नाही. ज्या महिलेने गेल्या वेळेला या धर्मासाठी जे हिंदू हनुमान चालीसा वाचला त्यांना 15 दिवस जेलमध्ये टाकलं, त्याच महिलेला आज नर्तकी किंवा नाची म्हणलं तर या नाच्यांना दुसरा काही धंदा नसल्यामुळं हे असे वक्तव्य करायला लागलेले आहेत. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. भुजबळांनी मागास घेतली अशी तर एक खंत व्यक्त केलेली आहे का अनेक ठिकाणी शिवसेनेच्या जागा जाहीर झाल्या नाहीत, दिवस कमी आहेत, दिवस कमी मिळत आहे. मुंबई खास करून मुंबई उत्तर पश्चिम अनेक जागा टिकल्या नाही, कधी पण होत आणि लॉस होते. नाही तसं काही नाही, 5व्या चरणात जागा आहेत आणि त्याला टाइम आहे, म्हणून त्याला एवढी घाई गडबड करण्याची आवश्यकता नाही. 2-4 दिवसांतर सुद्धा जागा डिक्लेअर झाली तर त्यात काही परिणाम होत नाही. भुजबळांची जी माघार आहे ती गोडसेंना एकंदरीत म्हणजे लाभदायक मानता येईल का किंवा त्यांना पसंती मिळेल असं म्हणता येईल का? ती शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची जागा होती. शिवसेनेचा कोणता उमेदवार असेल ते एकनाथ शिंदे साहेब सांगतील. कि अभी कुछ 4 सीटें बाकी है, कब तक उनका ऐलान होगा? या शिवसेना ने जिस तरह से कुर्बानी की सातारा की रत्नागिरी की सीट हो या नासिक की सीट शिवसेना को मिलने वाली 4 सीटों पर अभी उम्मीदवार डिक्लेयर नहीं, उसको लेकर विपक्ष कह रहा है कि उम्मीदवार ही नहीं है. ऐसा नहीं है, हमारे पास सब उम्मीदवार है. ये 5वें चरण का चुनाव है, उसके लिए टाइम है. उस टाइम के पीरियड के अंदर मौके पे ये सीट डिक्लेयर करना चाहिए. वैसे एक सीट तो हमने भी राहुल इसकी चेंबूर की डिक्लेयर कर चुके हैं, वहाँ की राहुल सेवाड़ है. अभी 2 सीट है हमारे, वो सीट हमको डिक्लेयर करना है, लेकिन इतनी जल्दबाजी नहीं है. सोच विचार करके हम हमारी सीट डिक्लेयर करेंगे. संभाजीनगर का नाम का चयन हो चुका है.
आज शाम तक उसका नाम घोषित हो जाएगा। शिंदे साहेब एक महत्वाची प्रश्न होता की ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्या पद्धतीने आता महायुतीतल्या म्हणजे राज ठाकरेंच्या सभेसाठी भरपूर मागणी ही देखील वाढलेली आहे। स्वतः त्या शिवसेनेच्या अनेक उमेदवारांनी राज ठाकरेंच्या सभांसाठी मागणी केलेली आहे। आज राहुल चव्हाण भेटेल राज ठाकरे साहेबांची सभा महाराष्ट्रातल्या प्रमुख ठिकाणी होणार आहे। त्यामध्ये संभाजीनगरची मागणी मी सुद्धा त्यांना केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याचे नाही तर महाराष्ट्रातील जे काय आता निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे साहेबांचा प्रभाव हा निश्चित पडतो आणि म्हणून त्यांच्या सभेचा एक शेड्यूल आता तयार होतोय। 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर तो जाहीर सभेचा कार्यक्रम सर्वांसमोर येणार आहे। आज राज साहेबांनी आदेश दिल्यामुळे त्यांचे असलेले मनसैनिक त्या जिल्ह्यातील उमेदवार तो भाजपचा असो शिवसेनेचा असो या राष्ट्रवादीचा असो त्याच्याशी संवाद साधतोय। एकत्रपणे प्रचार करण्याचं आता एक सुरुवात मनसेने पाठिंबा दिल्यामुळे आता झालेली आहे। म्हणून राजसाहेबाची सभा आता एक 8 दिवसामध्येच त्या प्रचार सभेला त्यांची सुरुवात होणार आहे। सर ये हिंदी में अरे यार अरे महायुति की सभाओं को राज ठाकरे के संबोधित करेंगे उनके स्टेज पर। राज साहब महाराष्ट्र के एक मास लीडर है। उनके सभा को जो आप देखते होंगे जो गर्दी या तो जो जन समुदाय उमड़ पड़ता है उसका निश्चित फायदा महायुति को होने वाला है। 2-3 दिन में महाराष्ट्र में उनकी जहाँ सभा होने वाली है उसका शेड्यूल आपके सामने जरूर आएगा। मनसे के सभी पदाधिकारी अब महायुति के साथ जुड़ के प्रचार में सहभागी हो चुके हैं और मुझे लगता है यही हमारी विजय की जो शुरुआत है ये राज साहब के सभे से होने वाली है।